जय भीम नवबुद्धाय वळूया आजच्या बातमीपत्राकडे। प्रबुद्ध विहार समिती मौजे वांगी तालुका जिल्हा नांदेडच्या वतीने बुद्ध जयंती निमित्त भदंत पयाबोधी थेरो यांच्या हस्ते बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली। रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रारंभी तंटामुक्तीचे अध्यक्ष गोविंदराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर इंजिनियर भरतकुमार कानिंदे, इंजिनियर सिद्धार्थ पाटील, माधव हाटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। चला दिया थांबलं गोळ पाहायला थांबू नका म्हणा। अरे पुरे मागे टाका फुलं टाकली बाई शोभून दिसते जरा लाईन मध्ये। सर्व निमंत्रित प्रमुख अतिथी गावचा माजी सरपंच तंटामुक्ती असल्यामुळं मला गाववाल्यानं झेंडावंदन करण्याचा संधी दिल्यामुळं मी छत्रपती शिवाजी महाराजाला, डॉक्टर बाबासाहेबाला आणि गेल्या नमस्कार करून मी या गाववाल्याच्या वतीनं मला झेंड्याचं वंदन करण्याबद्दल मी गावाच्या वतीनं केलो। हे तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळं आणि असंच आम्ही गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी सगळा आमचा गाव एकत्र होऊन एक होऊन सगळे आम्ही मूर्तीची स्थापना करीत आहोत। कारण का आमचं हे नवीन पुनर्वसन असल्यामुळं आमच्या गावामध्ये कसं देवाधर्माचे काही नव्हते, आता आम्ही नवीन उभारणी करीत आहोत आणि सगळ्याच्या मतीने सहमतीने सहकार्याने आम्ही त्या मूर्तीच्या स्थापना करीत आहोत। मी दत्ता गोविंदराव जाधव वांगी या नगरीचा नवतरुण सरपंच म्हणून मला गावकऱ्यांनी नेमकीच संधी दिलेली आहे। वयाच्या 25शीत झालेला मी तरुण सरपंच आज वांगी हे गाव आमचं नांदेडपासून हाकेच्या अंतरावर असलेलं 10 ते 11 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव पुनर्वसित गाव आहे। पुनर्वसित गावामध्ये नवीन बौद्ध विहाराची स्थापना वगैरे नव्हती। गावाच्या एकोप्याने लोकांच्या जुटीतून नवीन बौद्ध विहाराची स्थापना झाली। त्याच अनुषंगानं नवीन बौद्ध विहारामध्ये महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचा आज स्थापना दिवस जो आहे आज मोठ्या हर्षोल्लासात, जल्लोषात आणि पूर्ण आनंदामध्ये आज गावामध्ये महात्मा गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना आज करून आम्हाला एक शांतीचा संदेश म्हणून महात्मा गौतम बुद्धांनी जो दिलेला आहे त्याच परीनं, त्याच उक्तीवर आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आमचं गावसुद्धा मोठ्या आनंदामध्ये, एकोप्यामध्ये पूर्ण जाती धर्माचे लोक बहुजन नायक म्हणून ज्याचं जो गीत आणि गुणगान गायलं जायचं त्याच एकोप्यामध्ये आज पूर्ण आमचं गाव जे आहे ते पूर्ण बहुजन लोक जे आहेत, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मजूरदार सर्व जे आहेत हे सर्व मोठ्या गुणागोविंदानं आणि आनंदात वागतात। त्याचंच प्रतीक म्हणून आज आम्हाला जे भाग्य लाभलेलं आहे आणि लाभत आहे त्याचंच आज मूळ रूपांतर म्हणून आज आम्ही महात्मा गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना आज वांगी नगरीमध्ये करत आहोत। यासाठी जे सर्व जे गावातील लोक आहेत ज्यांनी सहभाग घेतलेला आहे खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मी पुन्हा एकदा सर्व वांगीवासियांना जे अहोरात्र झटत आहेत या महात्मा गौतम बुद्धाच्या मूर्ती स्थापनेच्या अनुषंगाने कार्यक्रमामध्ये मी या सर्वांना मन भरून शुभेच्छा देतो आणि आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करूयात अशी ग्वाही देतो। धन्यवाद। शिला पद्माकर तारू इथं वांगीमध्ये माजी सरपंच आहे। आमच्या गावामध्ये मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आज खूप उल्हासात साजरा होत आहे। ध्वजारोहण सरपंच गोविंदराव पाटील जाधव यांच्या हस्ते शुभ हस्ते संपन्न झाला आहे आणि खूप एकोपा आहे आमच्या इथं। सगळ्यांना या कार्यक्रमानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। जय भीम। या आपल्या वसाहतीमध्ये विहाराची जागा असेल त्याने त्या ठिकाणी आपला विस्थापित करून त्यांचा मनोदय होता की या ठिकाणी चांगल्या प्रकारचे एक विहार असावं। या प्रेरणेतून ते कामाला लागलेत आणि कामाला लागले असताना तेव्हापासून सुरुवात झालेली आहे। बरेच वर्ष गेले ह्याच्यात। आज त्याचा सुवर्ण युग किंवा सुवर्ण दिवस उगवलेला आहे आणि याचा मला खूपच आनंद आहे। आणि माझे जे सहकारी आहेत
मला त्यानं जे मेहनत दिली रात दिवस, या 4 दिवसामध्ये एवढं दिवस रात्र मेहनत करून आमच्याकडे सर पैसा नव्हता. ज्यावेळेस आम्ही मूर्ती घेतली आमच्या महिला मंडळाच्या जीवावर घेतलेली आहे. कारण महिला मंडळानं आम्हाला जे योगदान दिलेलं आहे अमोल असं योगदान दिलेलं आहे. कारण आम्ही जेव्हा आमच्यात पैसाच नव्हता आणि मूर्ती नव्हती तरी आम्ही पत्रिका काढलो. हे आमचं आत्मविश्वासानं जे केलेलं आहे आमच्या कार्यकर्त्यांचं मनापासून तन मन धनानं सहकार्य दिलेलं आहे. या ठिकाणी सर्वांचं सहकार्य आहे. मी जे सांगितलं ज्यानं कोणा 10,000 दिले असतील त्यानं 100 रुपये दिले ते 10,000च्या बरोबर आहेत. कारण या ठिकाणचं जे विहार आहे कारण त्याला प्रत्येकाला वाटतं हे माझं आहे, काहीतरी माझा याच्यात सहभाग आहे, माझा याच्यात हातभार असावं. कृष्णा गजभारे, समता सैनिक दल, जिल्हा सिनियर डिव्हिजन ऑफिसर या ठिकाणी वांगी या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध मूर्ती स्थापनेसाठी सुरक्षा सेवा देण्यासाठी मी माझ्या सर्व सैनिकांसह उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्थेचं काम करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाचारण करत त्याबद्दल या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेले आहोत. जय भीम. माझं नाव सचिन रमेश जोगदंड. मी वांगी येथील रहिवासी आहे. तरी वांगी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. 2568वी जयंतीच्या निमित्ताने आणि मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने आपण इथं सर्व जमलेले आहोत. आमच्या गावामध्ये आता आजच्या तारखेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची स्थापना होत आहे. तरी सर्वांना अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये आमचे स्थानिक मोहनराव आंबर्डे आमदार, आमचे सरपंच दत्ता गोविंदराव जाधव व आमची सर्व कमिटी, भीम जयंती मित्र मंडळ हे सर्व मोठ्या उत्साहानं बुद्ध मूर्तीची स्थापनेसाठी योगदान देत आहेत. कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक आणणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला आणि मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमातून वगळावेत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. व्यक्तिमध्ये भेदभाव दर्शवणारी व महिलांना तुच्छ मानणारे मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. आता भाजप सरकार पुन्हा एकदा देशात मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तो आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. तसेच ज्यांच्या सहीने मसुदा प्रसिद्ध झालाय ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही करण्यात आली. ही 2 विचारांची लढाई आहे. या बाजूला आमचा पुरोगामी विचार आहे, त्या बाजूला प्रतिगामी विचार आहे. प्रतिगामी विचारामध्ये गेलेल्या नामदार भुजबळांनी याचं उत्तर चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. तेच आमचं उत्तर. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक जीवनामध्ये कालवय झालेली मनुस्मृती आणि त्याचा विचार हा लोकांच्या माथी मारण्याचा एक वाईट आणि अनिष्ट आणि दुष्ट प्रकार या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे. याच्या हरकती 3 तारखेपर्यंत नोंदवाव्यात अशा पद्धतीनं शासनानं निर्देश केलेले आहेत. आम्ही सर्व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन आम्ही आता कलेक्टरना विनंती केली आहे की कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व तमाम जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून आम्ही तुम्हाला ही हरकत नोंदवत आहेत. हा ग्रंथ या मनुस्मृतीचा कुठेही अभ्यासक्रमामध्ये व्यवहारामध्ये उपयोग होता कामा नये. जर झाला तर पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळलेली आहे, त्याची पुनरावृत्ती छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची सर्व मंडळी करतील अशा पद्धतीचा एक इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. याच पद्धतीनं रविवारी सकाळी 11 वाजता आम्ही या मनुस्मृती हा ग्रंथ बुडवण्याचं काम करणार आहोत शिवाजी पुतळ्यापर्यंत. ही चळवळ सुरू झालेली आहे, पण जोपर्यंत हा विचार शासन लादण्याचा प्रकार थांबवत नाही तोपर्यंत ही चळवळ सुरू राहणार. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। लोकसभा निवडणुकीच्या 4 जूनच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। देशभरात पुन्हा अनेक नेते काँग्रेसमध्ये यायला लागले आहेत, त्यामुळे राज्यातही आणि महाराष्ट्रात अशा घडामोडी पाहायला मिळतील असं नाना पटोले म्हणाले। जयंत पाटील आले तर तुम्ही पक्षात घेणार काय असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला। यावर बोलताना ते म्हणाले, प्रदेशामध्ये सध्या परिवर्तनाची एक लाट सुरू झाली आहे, त्यामुळे पक्षातील हायकमांड यावर जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही सर्वजण समर्थन करू अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली। या निवडणुकीनंतर 4 जूनच्या नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि जे लोक काँग्रेस विचाराचे आहेत, जे कोणी, ते सगळेच देशभरातले नेते पुन्हा काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे या ज्या राज्यातले घडामोडी आहेत त्याही राहतील आणि देशातही याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे तुम्ही जयंत पाटील आले तर घ्यायला तयार आहे का? मी तुम्हाला सांगितलं की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो। अशाच पद्धतीचा आरोप जो आहे सुनील तटकरे यांनी केलेला आहे की मोठ्या प्रमाणात जे आहे शरद पवारांसोबत असलेले आमदार हे काँग्रेससोबत हो, तटकरे पण कुठले आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यावर चर्चा करायची नाही आहे। मूळ प्रश्न आहे, आज महाराष्ट्रामध्ये 75% भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी कालच मराठवाड्याच्या दौऱ्यातून आलो, त्यांच्या बगीचे पूर्ण त्यांचे जळलेत, शेती पिकं नाहीशी झालीत, पिण्याचं पाणी नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि सरकार आणि सरकारमध्ये बसलेली लोक हे राजकीय मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा त्यावेळेस जी काही परिस्थिती होईल ती राजकीय ती लोकांना दिसणारच आहे। पण आज शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना का दिसत नाही? गरीब माणसाला 15-15 दिवस, सामान्य माणसाला 15-15 दिवस, महिना पिण्याचं पाणी मिळत नाही, त्याच्यावर का लक्ष नाही? शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाही, त्याची काळजी या सरकारला का नाही? आणि म्हणून अशा दिशाभूल करणाऱ्या ज्या काही वक्तव्य त्याचं काय फार काही महत्त्व द्यावं असं काँग्रेसला वाटत नाही। आज ज्या पद्धतीनं या कोरड्या दुष्काळाच्या आणि भीषण पाण्याच्या टंचाईच्या याच्यामध्ये आणि सगळी पिकं जी नाहीशी झाली, ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे। आणि काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं संपूर्ण स्थायी कमिशनरमध्ये ज्या काँग्रेसच्या नेत्याच्या कमिट्या बनवून सगळ्यांना आम्ही जे कामाला लावलेलं आहे आणि विदारक चित्र आज शहरात आणि ग्रामीण भागामध्ये या पाणी टंचाईमध्ये पाहायला मिळते आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है।
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। संभाव्य पूरनियंत्रण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कसबा बावळा आणि राजाराम बंधारा नदीकाठावरच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने भेट देऊन पाहणी केली। यावेळी बंधाऱ्यावर पूरपरिस्थिती प्रसंगावधान प्रात्यक्षिक करण्यात आले। येणाऱ्या आपत्तीवर व्यवस्थापन सज्ज झाले असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आज पंचगंगा नदी काठावरील राजाराम बंधाऱ्यावरती आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जी आपली तयारी आहे त्या तयारीबाबतचं जे प्रात्यक्षिक कालपासून जे ठेवलेले आणि 3 दिवस जे चालणार आहे त्याची मी पाहणी केली। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आपत्ती जर घडल्या, जे लोकांना जर बुडताना वाचवायचं असेल किंवा जर बोटीतून लोकांना रेस्क्यू करत असताना काय काय अडचणी येऊ शकतात त्या कशा हँडल केल्या जातील, दुर्दैवाने जर बोट उलटी झाली तरीसुद्धा काय काय परिस्थितीमध्ये ही आपत्ती हँडल करता येईल आणि पाण्याचा फ्लो कसाही असेल तरीसुद्धा बोट कशा पद्धतीने चालवली जाईल या पद्धतीचं प्रात्यक्षिक झालं। हे उद्यासुद्धा हे प्रात्यक्षिक आणि ह्या सर्व तयारीचं काम चालू राहणार आहे। तर येणाऱ्या आपत्तीसाठी सामना करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 70पेक्षा जास्त बोट आहेत, 1000पेक्षा जास्त लाईफ जॅकेट आहेत आणि इतर आवश्यक असणारे रेस्क्यूसाठी आवश्यक असणारे सर्व साधनसामुग्री आहे आणि ती सर्व सुस्थितीत असल्याची खात्री इथे सुद्धा आपल्या जिल्हा स्तरावरती झालेले आहे, सर्व तालुका स्तरावरती झालेले आहे, दोन्ही महानगरपालिका स्तरावरती झालेले आहे। आणि या आपत्तीच्या दरम्यान मदत करणारे जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत 2000पेक्षा जास्त व्हॉलेंटियर जिल्हाभरामध्ये आहेत, त्यांच्याशी सुद्धा संपर्क झालेला आहे, त्यांचं ट्रेनिंगसुद्धा झालेलं आहे। तर यावर्षी पाऊस ॲव्हरेजपेक्षा जास्त पडणारा असा जो अंदाज आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण जसं राहील, प्रकल्पामधील पाणी जसं राहील त्याचा सर्व अंदाज घेऊन येणाऱ्या आपत्तीला सामना देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि वेळोवेळी जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने सर्व व्हॉलेंटियरचा सहभाग घेऊन, लोकांचा सहभाग घेऊन आपत्तीला तोंड दिलं जाईल। सोलापूरचे कामगार नेते आयुष्मान जनार्दन शिंदे यांचा 75वा वाढदिवस भदंत डॉक्टर खेम धम्मो महाथेरो, डॉक्टर सम्यक बोधी, भदंत संघानंद यांच्या शुभ हस्ते व सामाजिक कार्यकर्ते माननीय दशरथ कसबे यांच्या उपस्थितीत पार पडला। 75वा वाढदिवसा दिवशी जनार्दन शिंदे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अचीव केलेल्या आहेत। त्याच्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठं काम जर आपल्या दृष्टीनं असेल, आपला समाज महानगरपालिकेमध्ये आपल्या आया बहिणी जे असतील, आपल्या बरेच मागील कुटुंबातले लोक महानगरपालिकेवर उदरनिर्वाह असायचा, अडाणी लोक असायचे, अशिक्षित लोक असायचे। महानगरपालिकेमध्ये ना कुठची जरी अडचण आली तर जनार्दन शिंदे साहेबांनी कामगार शक्ती युनियनच्या माध्यमातून युनियन स्थापन करून हजारो लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं। हजारो लोकांना नोकऱ्या लावल्या। साहेबाच्या एका चिठ्ठीवर महानगरपालिकेमध्ये बायका त्यांनी कामाला लावलेल्या आहेत। ही निश्चितच बाबासाहेबांनी सांगितलेल्या समाजकार्याची एक फार मोठी बाब आपल्याला या ठिकाणी दिसून येते। एका कुटुंबाला पोटाला लावणं म्हणजे किती मोठं पुण्य असतं। असं हजारो लोकांना कामाला लावायचं काम आदरणीय जनार्दन शिंदे साहेबांनी केलेलं आहे। इतक्यातच न थांबता आपली राजकीय भूमिका सुद्धा त्यांनी अतिशय कणखर पद्धतीने घेऊन 1978 साली भारतीय दलित पॅंथरमध्ये राजा ढालेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं। पुढं RPIचे गटतट झाले म्हणून बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी DS4 स्थापन झाली। त्या DS4चे पहिले जिल्हाध्यक्ष होण्याचा मान सुद्धा आदरणीय जनार्दन शिंदे साहेबाला जातो। म्हणजे एका व्यक्तीमध्ये किती गुण आपल्याला बघायला मिळतील। ज्या व्यक्तीनं कामगारांचं काम केलं, ज्या व्यक्तीनं राजकीय भूमिका मांडली, योग्य अयोग्य साहेबांनी कधीच आर्थिक महानगरपालिकेमध्ये जेवढे युनियन आहेत आज आपल्याला पैसे खाल्लेले आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात, परंतु जनार्दन शिंदे साहेब आज 75 असले तरी कधी कुणाचा 1 रुपये न खाल्लेलाचा साक्षीदार मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून साहेबासोबत जवळून बघत आलेला आहे। एवढं मोठं पुण्यकर्म साहेबाच्या माध्यमातून होत आहे। आज 75 वर्ष झाले तरी साहेबाला साधं BP ना शुगर नाही,
एवढं मोठं आरोग्य त्यांनी सांभाळाय, हीच त्यांच्या कामाची पावती मला या ठिकाणी वाटते. हे एवढं मोठं काम. आणि असाच साहेबांचा आज 75वा वाढदिवस आहे. 100चा वाढदिवस करायची संधी सुद्धा आम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि साहेबांनी शतक या ठिकाणी नक्कीच होणार आहे, कारण तेवढा आशीर्वाद त्यांनी त्या माध्यमातून घेतलेला आहे. म्हणून आजच्या या वाढदिवसाप्रसंगी त्यांना उदंड आयुष्य लाभो असंच त्यांच्याकडून अजून सुद्धा एवढ्या 75 वर्षात सुद्धा अविरतपणे या युनियनचं काम चालू आहे. अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात कामगाराच्या मागण्या मान्य करून घेण्यात साहेबांचा हातखंडा कोण पकडत नाही. असंच त्यांचं कार्य होत राहो समाजाप्रती. आणि त्यांना 100वा वाढदिवस त्यांना नक्कीच आम्ही करणार आहोत. धन्यवाद. जय भीम. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.